यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वतीनं आत्मसन्मान यात्रा दाभाडी ते आणी दरम्यान यात्रेचं आयोजन। संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आषाढी वारी करता शेगाव इथून पालखी यांनी ठेवली आता प्रस्थान। पंढरीच्या दिशेनं पालखी आता निघाली। बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटोच्या बागेचं अतोनात नुकसान, शेतात पाणीच पाणी। पुणे शहरात रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करा। 7 जून पर्यंत रस्त्यांचं काम पूर्ण करून रस्ते सुरू करा। पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या ठेकेदार पथ विभागाला देखील सूचना। परभणीमध्ये भुईमुगाच्या पिकाचं मोठं नुकसान, मुसळधार पावसाचा भुईमुगाला फटका। साताऱ्याच्या पुसे सावळीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, प्रशासन मात्र गप्प। पुसे सावळीतील रस्त्यांची दयनीय अवस्था। 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचे परीक्षा स्थगित करण्याचे आदेश। नांदेडमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू, नांदेडमधील 4D स्टार रुग्णालयातील घटना। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ, 4 महिन्यात 2000च्या वर गुन्हे दाखल। चोरीचा तपास संथ होत असल्यानं नागरिकही त्रस्त। तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ, रविवारी एकाच दिवसात 55 लाखांचं अतिरिक्त उत्पन्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।